गाडवे गुले सर विलास तात्या नवनाथ उपस्थित सर्व माझ्यावर आणि भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे वडीलधारी मंडळी आणि तरुण बंधूंना, खरं तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर घरच्या लोकांसमोर मी पहिल्यांदाच जात आहे तरी तुम्हाला विचारूनच तिथे गेलो, तुम्हाला विचारून गेलो म्हणण्यापेक्षा तुम्ही सांगितलं म्हणून गेलो. कारण आपण सर्वजण कॉर्नर मीटिंग घेत होतो आणि कॉर्नर मीटिंग मध्ये आपण प्रत्येकाला विचारत होतो की मी नेमकं काय करू, निवडणुकीला उभं राहू की नको राहू, राहायचं तर कुठल्या पक्षात न राहू, राष्ट्रवादी तिकीट घ्या म्हणताय तर घेऊ की नको घेऊ. तर आपल्या परिसरातील नगरसेवकांसह त्यांनी त्यांच्या भवितव्याची चिंता केली नाही, त्यांनी त्यांच्या भवितव्याची चिंता न करता नगरसेवकांसह तुम्ही सर्वजण सांगत होता की भाऊ आता आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं गरजेचं आहे, आपण काही गोष्टींचं स्पष्टीकरण करणं निश्चित गरजेचं आहे. आता आपण पाहिलं मोदी साहेब स्वच्छ कारभार देतात, अखंड जग मोदी साहेबांकडे अशा भूत नजरेने पाहतात की खऱ्या अर्थानं भारताला महासत्ता करणारा माणूस भारतात तयार झालेला आहे आणि असं महासत्ता निर्माण करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपल्याला उभं राहण्याची संधी मिळाली, याचा तुमच्या सहित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद होतोय. सत्ताधारी पक्षाकडनं आपल्याला वेगवेगळी विशेषणं लागतायत, गद्दार म्हणतायत, काय म्हणतायत, आपल्याला त्यांच्यावर बोलायचं नाही आणि त्यांच्यावर टीकाही करायची नाही. कारण खरं गद्दार कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण कुठल्याही पदासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडला नाही, आपण जनतेच्या हितासाठी आणि आपल्या देशाच्या हितासाठी पक्ष सोडला. आपण गेले 10 वर्ष सातत्यानं पाठीमागे लागलो होतो की आमच्या पिंपळगुरव असेल, सांगवी असेल, संपूर्ण पिंपरी चिंचवडचा अर्ध पिंपळगुरव फ्लड लाईन मध्ये आली, अर्धी सांगवी फ्लड लाईन मध्ये आली, त्याच्यावर काहीतरी विलास करा, ती फ्लड लाईन करा. दर महिना 2 महिन्याला मीटिंग घेतली जायचं, मीटिंग मध्ये निर्णय व्हायचे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हायची नाही. विनापरवाना बांधकामाचा प्रश्न गेले 10 वर्ष टांगणीवर ठेवला, त्याची तशीच परिस्थिती व्हायची. निवडणूक आली की निवडणुकीपूर्वी आपल्या सगळ्यांना जाहीरपणे वचन दिलं जायचं आणि निवडणूक संपल्यानंतर सोयीस्करपणे ते वचन विसरून जायचं. माझ्यासारख्यालाही तुमच्या समोर तोंड दाखवताना लाज वाटायला लागली होती की मी तुम्हाला किती वेळा फसवायचं, मी तुम्हाला किती वेळा सांगायचं की वरची नेते मंडळी फसवतायत म्हणून मीही तुम्हाला फसवतोय. मला अक्षरशः या गोष्टीची चीड आलती. मी जवळच्या कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखवलं होतं, जर आपण लढलो तर भारतीय जनता पक्षातनंच लढायचं, अन्यथा राजकारणातनं थांबायची तयारी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केली होती. कारण आपल्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान कुठपर्यंत पानाला लावायचा. आपले कार्यकर्ते सर्व स्वाभिमानीपणे काम करत होते. भाई सोनवणे साहेब एवढा मोदी साहेबांचा वादळ होतं, एवढी मोठा त्यांचा प्रभाव होता, अशा प्रभावाच्या विरुद्ध जाऊन आपल्या परिसरातील 75,000 लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहिली होती. खरं तर प्रवाहाबरोबर जाणारे सर्वच असतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध सुद्धा या सर्व लोकांनी मला मनापासून साथ दिली. मला वाटतं ही ताकद खूप मोठी आहे. आपण तसं पाहिलं तर आपली ताकद खूप मोठी होती. माझा पराभव निश्चित तुमच्या सहित माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही बोचलेला आहे. आज आपल्याला त्या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी आलेली आहे. बाई, मागच्या खासदाराच्या उमेदवाराला जी मतं पडली ती त्यांची नव्हती, ती तुमची होती आणि आज आपली होती. आज त्यांची खरी किंमत काय आहे ती कळेल. शिवसेनेच्या विधानसभेच्या उमेदवाराला जी मतं पडतील तेवढीच मतं त्यांची होती आणि उर्वरित मतं भारतीय जनता पक्षाची होती. मग भारतीय जनता पक्षाची मतं किती होती हे येऊ घातलेल्या उद्याच्या ते निवडणुकीत पाहतील. विजयाबद्दल माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाहीये. विजयाला जेवढी मतं लागतील तेवढे सांगवी पिंपळगुरव करत देतील. राजाभाऊने सांगितलं की 70,000 मतदार आहे. पिंपळगुरव मधल्या 70,000 पैकी एक 35-40,000 मतदार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालं आणि सांगवीत असणाऱ्या 50,000 मतदानापैकी एक 20 ते 25,000 मतदान झालं. तर विजयासाठी जे 55 ते 60,000 मतं लागतील ती आपल्या परिसरातनं पडतील. उर्वरित अख्ख्या चिंचवड मतदारसंघातनं किमान 1 लाखभर मतं पडतील आणि 1.5 लाख मतं घेऊन मुंबईच्या विधानसभेत जाणारा आमदार म्हणून, तुमचा आमदार म्हणून जाण्याचा मान मला मिळावा आणि आपला जो पाठीमागचा करुणाजनक पराभव झाला त्या पराभवाचं जे शल्य आपल्या सर्वांना टोचतंय ते टोचलंही त्यातनं निघन
आणि खऱ्या अर्थाने पुन्हा आपल्याला वर मान करून फिरण्याची संधी उपलब्ध होईल. आपण सर्वजण सुदैवी आहात, कारण अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात मोठा मतदारसंघ आपला आहे. जवळजवळ 4,85,000 मतदान आपल्या या मतदारसंघात आहे. त्यातलं 2.5 ते पावणे 3 लाख मतदान होऊ शकतं आणि अशा 2.5 ते पावणे 3 लाख मतापैकी जवळजवळ 1.5 लाख मतदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडावं, जे काल माझ्या बोटाला धरून आलते आणि आज ते माझ्यावर टीका करतात. त्यांनाही त्यांची जागा दिसेल. त्यांनी आज सांगितलं की पैशाच्या जीवावर मदाराचा खेळ चाललाय. मला वाटतं त्यांना आर्थिकपणे उभारी आणण्यासाठी ह्याच मदाराचा उपयोग झाला. मग त्यावेळेस ते काय या मदाराची ती माकडं होती का, याचंही त्यांनी आत्मपरीक्षण करावं. खरं तर बोलता आपल्यालाही येतं, ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत, पण आपणही तारतम्य ठेवतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय, जसं मोदी साहेबांनी सांगितलं की ते शिवसेनेवर काही बोलणार नाही, आपणही ठरवायचंय. आपण पवार साहेबांनी अजितदादांवर काही बोलायचं नाही. त्यांना जे दाखवायचंय ते मतदान पेटीतनं दाखवायचंय आणि आपण कसं खरं होतं आणि तुम्ही कसे चुकीचे होते. पिंपरी चिंचवडकरांवर सातत्याने गेले 10-15 वर्ष कळत न कळत तुम्ही कसा अन्याय केलाय हे आपल्याला त्यांना येऊ घातलेल्या उद्याच्या निवडणुकीतनं दाखवून द्यायचंय. निश्चित आपण सर्वजण मला प्रचंड मतानं 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कमळासमोरचं चित्र समोरील बटन दाबून विधानसभेत पाठवाल, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. आपण तर विजयी होऊच, पण आपल्या बरोबर आता आपण तर सर्वजण पक्षनिष्ठ आहोत. आपण जिथं असतो तिथं इनामे इतबादे राहतो. आपण इतके दिवस ज्या पक्षाबरोबर होतो इनामदारीने त्या पक्षाबरोबर राहिलो. भविष्यातही आपण भारतीय जनता पक्षाबरोबर तन मन आणि धनापासून राहू आणि आपल्या परिसरातील तिन्ही उमेदवार, मग पिंपरीचा उमेदवार असेल, भोसरीचा उमेदवार असेल, हेही उमेदवार विजयी कसे होतील यासाठी प्रयत्न करू. हीच आजच्या प्रसंगी जाहीरपणे ग्वाही देतो. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.